जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरन, यशोदानंदन व्रज जनरंजन। यमुना तीर वनचारी, जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा वृंदावन चंद्र राधा वृंदावन चंद्र राधे। जय गौरनिताय जय गौरनिताय। जय जगन्नाथ बलदेव जय सुभद्रा। जय गौर हरि बोल हरि बोल। जय नित्यानंद राम जय नित्यानंद राम नित्यानंद राम जय नित्यानंद राम। जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव गुरुदेव। जय निताई गौर प्रेमानंदे हरे हरि बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। नमो पंकजनाभाय नमो पंकजमालिने नमो पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रये।
हरेर्नाम हरेर्नामैव केवलम कलो नास्तेव नास्तेव गतिरन्यथा मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरु दीनतारिणं परमानन्दमाधवं चैतन्य ईश्वरं देवम्. हरे कृष्ण. आजचा अभंग आहे, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. या विनसता अनेक साधन वाहतसे आन विठोबाची. या विन असता अनेक साधन वाहतसे आन विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते. प्रस्तुत अभंगामध्ये माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराज नाम संकीर्तनाचं महत्व सांगतायत. भगवंताचं नाव आणि त्या नामाचं संकीर्तन. कीर्तन कीर्तन म्हणजे गायन. कशाचं? संकीर्तन. संकीर्तन म्हणजे सर्वांनी मिळून सोबत केलेलं कीर्तन. नाम संकीर्तन भगवंताच्या नामाचं. आणि ते नामाचं महत्व काय आहे या अभंगामध्ये महाराज सांगतायत, ते आज आपण पाहणार आहोत. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्य देवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरतुषे नमः. नित्यानंदम नमस्तुभ्यं प्रेमानंद प्रदायिने कलोकल्मषनाशाय जानवापते नमः. नित्यानंद नमस्तुभ्यं प्रेमानंद प्रदायिने कलोकल्मषनाशाय जानवापते नमः. नित्यानंद नमस्तुभ्यं प्रेमानंद प्रदायिने कलोकल्मषनाशाय जानवापते नमः. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या पुण्य पावन परम
पवित्र अशा दिनी तुका म्हणे अभंग तुकारामाचे या मालिकेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे, मला आशीर्वाद द्या. भगवंतांना प्रार्थना करा जेणेकरून मी माऊली महावैष्णव संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या अभंगावर काही बोलू शकेल. अतिशय सुंदर अशा प्रकारचा अभंग आहे. तुकाराम महाराजांचा 6 चरणाचा अभंग आहे. त्यामध्ये महाराज नाम संकीर्तनाचं महत्व सांगतायत. नाम संकीर्तन साधन पै सोपे. नाम संकीर्तन अतिशय सोपं साधन आहे. काय तर भगवंताचं नाव घ्यायचं. जळतील पापे जन्मांतरीची, त्यानं काय होईल? अनेक अनेक करोडो करोडो जन्मामध्ये आम्ही जे पाप केलेले आहेत, आमच्याकडून जे अपराध झालेले आहेत, ते सर्व अपराध जळून भस्मसात होते. नामामध्ये एवढी ताकद आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे. आणि सोपं साधन आहे, अवघड नाही काय. पण तिथं प्रामाणिक आणि गंभीर अशा भक्तांची आवश्यकता आहे. आजामेळानं काय केलं? आपल्या पुत्राचं नाव घेतलं, मुलाचं, लहान मुलाचं, आणि लगेच त्या ठिकाणी विष्णुदूत आले. यमाच्या पाशातून त्याला सोडवलं. अनेक पाप केली होती त्यानं. असं कोणतं इंडियन पिनल कोड नाहीये की ज्याने ते अपराध केला नव्हता. सगळे पाप केले होते. पण फक्त एक नाम घेतलं. जसं अग्नी आहे, आपण चुकून अग्नीमध्ये हात घातला चुकून, तर अग्नीचा धर्म काय आहे? त्याला जाळून भस्म करणं. तो म्हणतो का तुम्ही चुकून हात घातलाय, आता एवढे वेळ माफ, पुढच्या वेळेस घालू नका? तसं नाही. लगेच ऍक्शन होते. एखादं लहान मुलं आहे, चुकून हात अग्नीमध्ये घालतो. पूर्वीच्या काळी चुलीमध्ये स्वयंपाक असायचा, चुलीवर. चुलीमध्ये ते लहान मूल जाता जाता खेळता 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 चुलीमध्ये हात घालायचं आणि मग भाजायचा. अग्नी म्हणत नाहीत तुम्ही चुकून घातलाय का, तुम्ही लहान बालक आहे का, तुम्ही अपराध करताय का. त्याचा धर्म तो पालन करतो. प्रत्येकानं आपला धर्म पालन केला पाहिजे. आपला धर्म काय? जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. आपण भगवंताचे नित्यदास आहोत, भगवंताचे सेवक आहोत. मम हे अंशो जीव लोके. भगवंत सांगतात हे सगळे जीव माझे अंश आहेत. अहम बीज प्रद पिता. मी सर्वांचा बाप आहे, सगळ्यांच्या बापांचा बाप, सर्वांचा बा विठोबा. तसं भगवंत म्हणतायत अहम बीजप्रद पिता. मय्याध्यक्षण प्रकृती सूयते सचराचरम. सगळी प्रकृती हे सृष्टी उत्पन्न होते इच्छा मात्रे घडीमोडी. हे भगवंताच्या इच्छेनं पोषण भगवंत करतात विष्णू रूपामध्ये. सृष्टीचं उत्पन्न करतात ब्रह्मदेवाच्या रूपामध्ये आणि संहार करतात शिवजीच्या रूपानं. हे सगळे भगवंताच्या आधिपत्याखाली भगवंताच्या शक्ती हे सगळं कार्य करत असतात. म्हणून आपण काय केलं पाहिजे? भगवंत आपले पिता आहेत आणि त्यांची सेवा करणं हे प्रत्येक पुत्राचं कर्तव्य आहे. या ठिकाणी महाराज काय सांगतायत? नाम संकीर्तन साधन पै सोपे. अतिशय सोपं साधन आहे. हरी बोला खाता, हरी बोला पिता, उठता बसता हरी बोला, खाईते सोईते हरी बोलो. सर्व काम करताना, प्रत्येक काम करताना हरी बोला. आणि त्यावेळेस काय होईल मग? असं जर आपण अखंड हरिनाम करू लागलो, हाताने काम आणि मुखाने नाम, महाराज म्हणतात आपलं काम करत राहा. काम करते रहो नाम जपते रहो. काम करता करता जर आपण भगवंताचं नाव घेतलं तरी सुद्धा आपली सुकृती वाढते
त्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं. दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतायत, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. जो असं अखंड नाम करतो त्याच्या घरी भगवंत येतो. जो कधी कधी नाव घेतो त्याच्या घरी भगवंत येत नाही. आवडी अनंत आळवावा. भगवंताचं अतिशय आवडीनं प्रेमानं भगवंताचा धावा जो करतो, भगवंताचे नाम जो घेतो, भगवंताची आळवणी जो करतो, सुखे येतो घरा नारायण, त्याच्या घरी भगवंत येतात. न लगती सायास जावे वनांतरा. कुठलेही सायास प्रयत्न खटाटोप करण्याची आवश्यकता नाही. वनामध्ये हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. तीर्थाटन करण्याची आवश्यकता नाही. कली काले नाम रूपे कृष्ण अवतार. भगवंत या कलियुगामध्ये नामाच्या रूपाने प्रकट आहेत. भगवंताचं नाव घेताच भगवंत प्रकट होतात. द्रौपदीने पुकारताच भगवंत हजर झाले. गजेंद्रांनी भगवंताचा धावा केला, लगेच भगवंत हजर झाले. भगवंत जेवता जेवता हात न धुता ताट सोडून धावत येतात. फक्त पुकारणारा तीव्र इच्छा त्याची पाहिजे. तीव्रेन भक्ती योगेन, त्याची भक्ती तीव्रता पाहिजे भक्तीमध्ये. अशा प्रकारे जर कोणी करत असेल तर भगवंत लगेच येतात. आणि त्याचं उदाहरण आहे, सुमारे 800 वर्षापूर्वी संत सावतामाळी पंढरपूर सोलापूरच्या मध्ये आरण गाव आहे आणि तिथं त्यांचा जन्म झाला. त्यांचे आई वडील भगवंताचे भक्त होते, पण ते पंढरपूरला कधी जात नव्हते, भगवंताकडे भेटायला कधी जात नव्हते. ते म्हणायचे, हा मळाच पंढरपूर आहे आणि या मळ्यामध्ये असलेली भाजी, मळ्यामध्ये पिकलेलं धान्य, झाडं, फुलं, वेली, हाच पांडुरंग आहे. पण ते भगवंताचं अखंड नामस्मरण करत होते. सततम कीर्तयंतो मा, सतत भगवंताचं स्मरण करत होते. आणि काही वर्षांनी त्यांना पुत्र झाला. सावता त्याचं नाव ठेवलं. तो लहानपणी त्याच्यावर संस्कार झाले. तो विठ्ठलाचं नाव घेऊ लागला, भगवंताचं जप करू लागला, नामजप करू लागला, अखंड भगवंताचं चिंतन करू लागला. आपल्या पित्याला शेतामध्ये मदत करायची. आणि एका वेळा त्यांनी विचारलं, मला विठ्ठलाला भेटायचंय, पांडुरंगाला भेटायचंय, आपण जाऊया. पिताजींना विचारलं. पिताजी म्हणले, अरे बाबा, आपल्याला शेतात मळ्यामध्ये काम करायला लागतो, आपल्याला सुट्टी नसते. आपण जर गेलो पंढरपूरला तर आपल्या मळ्यात काम कोण करणार. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. यत करोशी यजस्नासी यज्जुओसी ददासी यत तपस्यासी कौंतेय तत् कुरुष्व मद अर्पण. जे जे करतो ते भगवंताला अर्पण करणं, ते भगवंताला आवडतं. आपण जे जे करतो ते भगवंताला अर्पण केलं पाहिजे. पत्रम पुष्पम फलम तोयम, सगळं जरी आपण आपल्याकडे असलेलं अर्पण नाही केलं तरी भगवंत एक छोटी प्रिस्क्रिप्शन देतात, एकदम शॉर्ट लिस्ट. पत्रम पुष्पम फलम तोयम. एखादं तुळशीचं पान किंवा एखादं फळ किंवा एखादं फूल किंवा काही नसेल तर नुसतं पाणी वाहिलं भगवंताला, अभिषेक घातला, आंघोळ घातली, तरी भगवंत प्रेमानं त्याचा स्वीकार करतात. पण तुमच्या मनामध्ये भाव पाहिजे, प्रेम पाहिजे भगवंताविषयी. ते सावतामाळी, आपल्या सावतामाळीला ते वडील समजावून सांगतात की आपल्याला जायला जमणार नाहीये, पण तू भगवंताचं नाव घेत राहा आणि एक दिवशी भगवंत तुला भेटायला येतील. आणि ते लहान मूल बालक 5-6 वर्षाचं, त्याने अखंड भगवंताचं नामजप चालू केला. जसं नवयोगेंद्र स्वामी महाराज सांगतात, इतना जप कर दो, इतना जप कर दो, इतना जप कर दो, हद कर दो कि यमराज भी आपका खाता रद्द कर देगा. इतना जप करो कि भगवान आपको देखने को आएंगे, भगवान आपको मिलने को आएंगे. तर भगवंतावर आपला विश्वास पाहिजे. तर नित्यानंद प्रभू काय म्हणतात, श्रद्धावान जन
ज्यांच्याकडे फक्त श्रद्धा आहे ते सुद्धा पात्र आहेत, त्यांना सुद्धा कृष्ण प्रेम प्राप्त होऊ शकतं. फक्त तुमच्याकडे श्रद्धा पाहिजे. कृष्ण भगवंत असं सांगत नाहीत. कृष्ण भगवंत काय सांगतात? माम एकम शरणम रज. तुम्ही पहिलं मला शरण या. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम रज. मला शरण या, तेव्हा मी तुम्हाला मुक्त करेन. पण नित्यानंद प्रभू उदार आहेत. चैतन्य महाप्रभू महावदन्य आहेत. गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन ते घेऊन आलेले आहेत. भगवंत स्वतः भक्ताच्या रूपामध्ये, चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये गोलोकेर प्रेमधन महामंत्र घेऊन आलेले आहेत आणि त्या महामंत्राचं वितरण संपूर्ण जगामध्ये करतायत. आणि ते वितरण करण्यासाठी मदत कोण करताय? नित्यानंद प्रभू. नित्यानंद प्रभूची कथा आपण पाहणार आहोत थोडा वेळ. आज नित्यानंद त्रयोदशी आहे आणि आजच्याच दिवशी नित्यानंद महाप्रभू प्रकट झाले, तेही आपण कथा पाहणार आहोत. तर अशा प्रकारे सावतामाळी जप करू लागले, मोठे झाले, भगवंताच्या नामाचा जप करू लागले. इतका जप करू लागले, इतका जप करू लागले, तर सावतामाळीला एक मुलगी झाली. ती मुलगी पण जप करू लागली आणि तिचा पण विठ्ठलावर खूप विश्वास होता. जेव्हा आषाढी वारी होती, वारकरी पंढरपूरला चालले होते, त्यावेळी त्या मुलीनं, लहान मुलीनं काय केलं? आपल्या मळ्यातले सगळे फळं भाज्या एका टोकरीमध्ये भरलं आणि वारकऱ्यांना दिलं. म्हणजे पांडुरंगाला सांगा, हे तुझ्या मळ्यातलं तुझ्यासाठी पाठवलेलं आहे गिफ्ट. मळा हा, सावतामाळी काय म्हणायचा? मळा हा माझा नाहीये, मळा हा विठ्ठलाचा आहे, भगवंताचा आहे. सब भूमी गोपाल की यत किंचित जगत्या जगत ईशावास्य इदम सर्वम यत किंचित जगत्या जगत. हे आमचे संत पालन करायचे. त्यांनी वेद वाचले नव्हते, उपनिषद वाचलं नव्हतं, लोक माहीत नव्हता, पण ते म्हणायचे हा मळा पांडुरंगाचा आहे. आणि पांडुरंगाला सांगितलं निरोप, हे तुझ्या मळ्यातलं भेट म्हणून तुला पाठवलेलं आहे एक टोकरी, ते स्वीकार कर आणि तुझा मळा बघायला एकदा तू ये, मला भेटायला पण ये आणि तुझा मळा बघायला पण ये. अशा प्रकारचा निरोप दिला. ते काही वारकऱ्यांनी ऐकलं अशा प्रकारचं बोलणं लहान मुलीचं, आणि त्यांनी वाटलं काही लहान मुलगी काहीतरी विचित्र बोलते. त्यांनी चेष्टा केली, पांडुरंग कुठं अशाने येतो का? आम्ही किती वाऱ्या करतो, आम्हाला अजून भेटायला आला नाही, आम्हाला अजून भेटत नाही. 10 वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष आम्ही वाऱ्या करतो. पण भाव पाहिजे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, देवाची या द्वारी उभा क्षण भरी. जो एका क्षणामध्ये भगवंत भेटू शकतात. एक तास उरला खटवांग रायासी. खटवांग महाराजांना फक्त एक प्रहर उरला होता. जेव्हा देवानी सांगितलं, इंद्रानी, देवतानी, एक जीवनातला एक तास, एक प्रहर उरलेला आहे, तेव्हा त्यांनी सर्व काही सोडलं आणि भगवंताची पूजा, भगवंताचं ध्यान, भगवंताचा जप करू लागले आणि त्यांचा उद्धार झाला. म्हणजे एका तासामध्ये, एका क्षणामध्ये होतो उद्धार. देवाची या द्वारी उभा क्षण भरी, तेने चारी मुक्ती साधी आला. नामदेव महाराज सांगतात, चारी मुक्ती त्याला प्राप्त होऊ शकतात, पण केव्हा? हृदय शुद्ध असेल, संपूर्ण शरणांगती असेल, भाव असेल, प्रेम असेल. प्रेम भावाचा भांडारी. भगवंत भावाचे भुकेले. भगवंताला तुमचं स्वीट नकोय, तुमचं स्नॅक्स नकोय, भगवंताला काही नकोय, पुरणपोळी नकोय. विठ्ठल जनाबाईला म्हणतात, जनाबाई काहीतरी बनव, मी तुझ्याकडे जेवण करतो. कारण ते मंदिरामध्ये काय करतात पुजारी, रोज पुरणपोळी 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 रोज खाऊन खाऊन मला वैताग आलाय. आपल्या भक्ताकडे मागणी करतात. जनीकडे. जनाबाई नामदेवाची शिष्य होती, महान भगवंताची भक्त. तर अशा प्रकारे सावतामाळीची मुलीनं पाठवलेला निरोप पांडुरंगाला दिला वारकऱ्यांनी.
आणि पांडुरंगाने ते निरोप ऐकताच लहान मुलगी शुद्ध भक्त अखंड नाम जप करते आणि भगवंतावर श्रद्धा आहे. पांडुरंगानं पंढरपूर सोडलं, लहान मुलाचं रूप घेतलं आणि मळ्यामध्ये आले आणि त्या लहान मुलीबरोबर खेळू लागले. जसं वृंदावनामध्ये गोपालांच्या सोबत खेळत होते. लहान गोपाल, पेंद्या मंडळी, तशा प्रकारे त्या लहान मुलीसोबत खेळत होते. आणि मग इकडं पाहिलं सर्वांनी, विठ्ठल नाही, विठ्ठल नाही, कुठं गेले, कुठे गेले. आषाढी एकादशी वारकऱ्यांनी लगेच निरोप दिला. नामदेव महाराज ज्ञानेश्वर माऊली त्या ठिकाणी आले. नामदेव महाराज थोडे भगवंताच्या जवळचे होते, विठ्ठलाच्या जवळचे, म्हणून त्यांना थोडा अहंकार होता. बघा, साहेबाच्या जवळचा एखादा माणूस असला, पी असला, तर त्याचा किती रुबाब असतो, साहेबापेक्षा जास्त. तसं नामदेव महाराजाच्या मनामध्ये थोडं सूक्ष्म अहंकार होता, की मी देवाच्या जवळचा, देव मला सांगून जातो, देव माझ्याशी बोलतो. नामयाच्या मागे चाले केशिराज, भगवंत त्याच्याशी आदान प्रदान करतात. पण भगवंतांना काय करायचं होतं, त्यांचा अहंकार तोडायचा होता. नामदेवाने हाका मारल्या भगवंताला, भगवंत काय आले नाहीत. ज्ञानोबाने हाका मारल्या, भगवंत आले नाहीत. ज्ञानोबाने सांगितलं, या दिशेने भगवंताच्या गळ्यातील तुळशी माळेचा वास, तुळशीचा सुगंध या दिशेने होते, भगवंत त्या दिशेला गेले असतील, त्याला आपण शोधून काढू. नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली दोघ जण काय करतात, भगवंताला शोधायला निघतात. भगवंताला शोधत 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 पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ गीत गात आम्ही. ते दोघेही भगवंताचं नामजप करत करत करत, भगवंताचं स्मरण करत, आरण गावामध्ये ज्या ठिकाणी सावता माळ्याचा मळा होता, त्या मळ्यामध्ये आले. मळ्यामध्ये आलेले पाहताच भगवंत त्या लहान मुलीसोबत खेळत होते. भगवंत म्हणले, आता मला गेलं पाहिजे, कारण यांनी मला पाहिलं तर विपरीत घडेल. भगवंत म्हणले, मी तुला नंतर पुन्हा कधी भेटायला येऊ शकतो, आता मला जावं लागेल. आणि भगवंत अदृश्य झाले. सावता माळ्याकडे गेले आणि सावता माळ्याला म्हणले, मला लपव, ते दोन चोर येत आहेत मला पकडायला. ते भगवंताचे भक्त होते. पण पांडुरंग काय म्हणतात, दोन चोर येत आहेत मला पकडायला, मला कुठेतरी लपव. सावता माळी म्हणतो, भगवंता तुम्ही तर सर्वत्र आहात, जळी स्थळी काष्टी पाशानी सगळीकडे तुम्ही आहात, परब्रह्म रूपामध्ये, ब्रह्मरूपामध्ये, आणि तुम्हाला मी कसं काय लपवू शकतो. म्हणजे मी तुझ्या हृदयामध्ये बसू शकतो. सावतामध्ये लगेच भगवंताला आपल्या हृदयामध्ये लपवलं. जसं हनुमंतानी छाती फोडून दाखवलं होतं, राम लक्ष्मण जानकी, राम आणि जानकी माझ्या हृदयामध्ये आहेत. तसं सावतामाळ्यांनी काय केलं, भगवंतानं आपल्या हृदयात लपवलं. आणि मग ज्ञानदेव माऊली म्हणतात, नामदेवा, या ठिकाणी तुळशीच्या माळेचा सुगंध येतोय, तुळशी हार गळा कासे पितांबर. तर भगवंत याच ठिकाणी आहेत, पण दिसत का नाहीत. सावता माळ्याच्या जवळ गेले आणि म्हणले, सावता, पांडुरंग कुठे आहे, विठ्ठल कुठे आहे, कुठं लपवलंस. अशा प्रकारे विचारणा केल्यानंतर त्यांचं बोलणं झालं आणि स्वतः पांडुरंग पुन्हा सावताच्या हृदयातून प्रकट झाले आणि तिघांना दर्शन दिलं. अशा प्रकारे न लगती सायास जावे वनांतरा, सावतामाळी कधी पंढरपूरला गेले नाही, पण त्यांच्यासाठी भगवंत स्वतः मळ्यामध्ये आले. भगवंत भक्तासाठी येतात. जसं आपण साक्षी गोपालची कथा सर्वांना माहिती आहे. एका भक्ताची साक्ष देण्यासाठी भगवंत आपलं धाम सोडून शेकडो किलोमीटर चालत त्या भक्ताच्या मागे आले. ते साक्षी गोपाल. अशा प्रकारे भगवंत अनेक कथा आहेत, अनेक भक्तांना भेटण्यासाठी येतात. वैकुंठ सांडोनी संत सदनी राहिला, ज्या सुखा कारणे देव वेडावला.
धन्य धन्य संताचे सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. हे संत काय करतात? लक्ष्मी नारायणाची पूजा करतात, विठ्ठल रुक्मिणीची पूजा करतात, राधाकृष्णाची पूजा करतात. त्यांच्या घरामध्ये भगवंत उपस्थित असतात अल्टरमध्ये. अशा प्रकारे भगवंत आपल्या भक्तासाठी येतात. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. प्रल्हादासाठी आले. स्तंभे सभाया, सभा मंडपाच्या स्तंभामध्ये निज भृत्य भाषित आपल्या भक्ताचं वचन राखण्यासाठी. भक्ताचं रक्षण तर काय वैकुंठामध्ये बसून भगवंत करू शकत होते, पण भक्ताचं वचन पूर्ण करण्यासाठी खांबामध्ये भगवंत प्रकट होतात. अशा प्रकारे भक्ताचा भाव, दृढ विश्वास भगवंतावर प्रल्हाद महाराजांचा होता. ठाईच बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. अशा प्रकारे एकचित्त करून सावतामाळी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब भगवंताचं नाम अखंड आळवणी करत होते. म्हणून त्यांना भेटण्यासाठी देव आले. आणि मग नामसंकीर्तन करा, पण कुणाचं नाव घ्या? कुठल्या देवाचं? एको देवो देवकी पुत्र एव, एको मंत्र तस्य नामानी यानी. शंकराचार्य सांगतात एकी देव, एकच देव भगवान श्रीकृष्ण, आणि एकच मंत्र भगवंताचं नाव. आणि चौथ्या चरणामध्ये महाराज सांगतायत रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. ज्या मंत्रामध्ये राम आहे, ज्या मंत्रामध्ये कृष्ण आहे, ज्या मंत्रामध्ये हरी आहे, ज्या मंत्रामध्ये विठ्ठल आहे, ज्या मंत्रामध्ये केशव आहे, भगवंताचं कुठलंही नाम. भगवंत, भगवान कोण आहेत? षड ऐश्वर्यवान, जे ऐश्वर्यवान आहेत, आणि त्यांच्याकडे 6 ऐश्वर्य आहेत. आणि ते किती आहेत? ज्यांची गिनती या जगामध्ये कुणी करू शकत नाही. अनंत शेष पण करू शकत नाही, आणि कुठला गणितज्ञ पण करू शकत नाही, कुठला सायंटिस्ट करू शकत नाही. एवढं ऐश्वर्य भगवंताकडे आहे. षड ऐश्वर्य पूर्ण. अशा प्रकारची व्याख्या पराशर मुनीने केलेली आहे, जे व्यासदेवाचे पिता आहेत. त्यांनी काय केले? भगवान या शब्दाची व्याख्या केली आहे. ऐश्वर्यवान, त्यांच्याकडे ज्ञान एवढं आहे, त्यांच्याकडे वैराग्य आहे, त्यांच्याकडे यश आहे, कीर्ती आहे, सौंदर्य आहे. भगवंत सारखा सुंदर कोणी नाहीये जगामध्ये. कंदर्प कोटी कमनीय विशेष शोभा. अतिशय सुंदर श्यामल कोमल भगवंताचं रूप आहे. कंदर्प अगणित अमित छबी, अमित अशा प्रकारची शोभा भगवंताची आहे. भगवंताच्या या ऐश्वर्याचं मोजमाप कोणी करू शकत नाही. भगवंत अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक आहेत, आणि लक्ष्मीचे पती आहेत. लक्ष्मीचे पती म्हणजे रिझर्व्ह बँकच त्यांची आहे. एवढं ऐश्वर्य कोणाकडे आहे का या जगामध्ये? नाहीये. एवढं ज्ञान कोणाकडे आहे का? नाहीये. भगवंताच्या समान आणि भगवंताच्या पेक्षा श्रेष्ठ या जगामध्ये कुणीही नाही. कुठलीही देवी नाही, देवता नाही, ब्रह्मा नाही, विष्णू नाही, महेश नाही, कुठलाही इंद्र नाही, चंद्र नाही, कुबेर नाही. कुबेरांना ते सांभाळायला ठेवलेलं आहे, कोषाध्यक्ष. त्यांना ट्रेझरी, रिझर्व्ह बँक त्यांच्या ताब्यात ठेवलेली आहे सांभाळायला. तर ते त्याचे मालक नाहीये. जेव्हा त्यांना गर्व येतो मीच मालक आहे, तेव्हा भगवंत मग लीला करतात आणि त्यांचा गर्व हरण करतात. आपल्या भक्तांचं जे अहंकार आहे, गर्व आहे, भगवंतांना ते आवडत नाही. भगवंत लगेच स्वच्छ करतात. विधून होती सुरसता, आपल्या भक्तांना शुद्ध साफ सुत्र करतात. पण जे अर्धवट भक्त आहेत ते काय करतात? भगवंताच्या नावाखाली अनेक प्रकारचे अपराध करतात, लुटमार करतात, खोटं बोलतात, अफरातफर करतात, 2 नंबर करतात. अर्धवट भक्त आहेत, किंवा जे भक्त नाहीत ते तर त्यांना काही घेणं देणं नाहीये. कुठूनही कसे करून आपल्याला मिळालं पाहिजे दुसऱ्याचं धन, दुसऱ्याची संपत्ती, दुसऱ्यांची जागा, दुसऱ्यांची पत्नी. आपलं ते आपलं, आणि दुसऱ्याचं ते सुद्धा
सगळं आपल्याला मिळावं, ही आजची भौतिक एक कलियुगातील लोकांची वृत्ती, राक्षसी आसुरी वृत्ती. अवजानंती मामोडा मानुषी तनुमाश्रितम. ते मला ओळखत नाहीत, ते राक्षसी आसुरी वृत्तीचे लोक आहेत, ते भगवंताला ओळखत नाहीत आणि म्हणून ते पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये भयंकर नरकामध्ये फेकले जातात. त्यांचा उद्धार लवकर होण्याची शक्यता नाही. करोडो करोडो एक एक योनी कोटी कोटी फेरा तुकाराम महाराज सांगतात. अशा लोकांसाठी एक एक योनी 84 लाख योनी, एका योनीमध्ये 1 कोटी वेळा जन्म घ्यावा लागतो आणि मग पुन्हा हळूहळू हळू तो मनुष्य देहाप्रती येतो. अशा प्रकारे महाराज सांगतात. एक एक योनी कोटी कोटी फेरा. कधी त्याचा उद्धार होईल, कधी मनुष्य होईल आणि कधी भगवंताची कृपा, भक्ताची कृपा प्राप्त होईल आणि वैकुंठाला गोलोकाला जाईल, हे सांगता येत नाही. अशा प्रकारे महाराज सांगतायत, जे भगवंताचं नाव आहे ज्याच्यामध्ये, तो मंत्र जपावा. आणि म्हणून आम्हाला प्रभुपाद चैतन्य महाप्रभूंनी हरे कृष्ण आंदोलन ब्रह्म मध्व गौडीय संप्रदायामध्ये हा मंत्र दिलेला आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा मंत्र नारद मुनीपासून आपल्याला आलेला आहे. ब्रह्मदेवानी नारद मुनींना दिला आणि परंपरेमध्ये तो आपल्याला प्राप्त झालेला आहे. महामंत्र आहे. त्याच्यामध्ये 16 शब्द आहेत, 32 अक्षर आहेत. एवढा मोठा मंत्र कुठल्याही संप्रदायामध्ये नाहीये आणि हा मनगडित मंत्र नाहीये. कोणी सांगितलं सोहम सोहम जप करा, तसं नाही. मनगडित नाही, हा शास्त्रामध्ये आहे. कलिसंतरण उपनिषद त्याच्यामध्ये मंत्र आहे. कली कल्मश नाशनम इति षोडशकम नामना. अशा प्रकारे भगवंताचे 16 नाव आहेत. त्याच्यामध्ये राम आहे, त्याच्यामध्ये कृष्ण आहे, हरे ही भगवंताची शक्ती आहे, हरे सीता आहे किंवा हरे राधा आहे. आपण सीता म्हणून, राम सीता म्हणूनही त्याला पुकारू शकतो, राधा कृष्ण म्हणूनही पुकारू शकतो. अशा प्रकारचा महान मंत्र आम्हाला आमच्या संप्रदायाने दिलेला आहे. गुरुकडून तो आम्हाला प्राप्त झालेला आहे, परंपरेतून आलेला आहे. आणि अशा प्रकारचा मंत्र, त्याच्यामध्ये रामी आहे, कृष्ण आहे आणि हरे आहे. आणि तेच महाराज सांगतायत, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. भगवंताचं नाव ज्या मंत्रामध्ये, त्याचा जप करावा. आणि किती वेळ करावा? सर्व काळ. काळ कधी संपतो का? संपत नाही. 8 वाजले की नंतर 9 वाजतात, 9 नंतर 10 वाजतात, 10 वाजले की 11 वाजतात, रात्र होते, रात्र झाली की सकाळ होते, सकाळ झाली की दुपार होते. हे काळाचं चक्र कधी संपत नाही. काळ हा सतत, सर्व काळ. तसं आपणही सततम कीर्तयंतो मा, भगवंत पण गीतेमध्ये सांगतात. लोक म्हणतात हे इस्कॉनवाले काय करतात, सारखंच ते माळा घेऊन जप करत असतात, काम वगैरे काय करत नाहीत, काम टाळण्यासाठी जप करतात, अशा प्रकारे लोकांना वाटतं. पण ज्या लोकांना सकाळी माळा 2 तास पूर्ण करणं होत नाही, त्या लोकांना मग दिवसभर त्या माळेचं टेन्शन राहतं आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात. प्रयत्न करणं शेवटपर्यंत 16 माळा जे गुरुला वचन दिलेलं आहे, ते त्यांचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य बजावत असतात. या विन असता अनेक साधना, वाहतसे आन विठोबाची. 5व्या चरणामध्ये महाराज सांगतायत, याच्यापेक्षा वेगळं कारण नाही, साधन नाहीये. याविना असता अनेक साधन, ह्याच्यापेक्षा दुसरं कुठलंही साधन नाही. जर मी खोटं बोलत असेल तर मी विठोबाची शपथ घेऊन सांगतो, भगवंताची शपथ घेतो. वाहतसे आन विठोबाची. शपथेवर सांगतो. ह्याच्यासारखं सोपं, ह्याच्यासारखं साधन या जगतामध्ये नाहीये. भक्तीचे 9 प्रकारे आपण साधना करू शकतो. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. या सर्व साधनामध्ये श्रेष्ठ साधन असेल तर भगवंताचे नाम संकीर्तन. कलो तद हरि कीर्तनात. त्रेताया यजतो मके वापरे परिचर्याया. सत्ययुगामध्ये तपश्चर्या, त्रेतायुगामध्ये यज्ञ,
द्वापार युगामध्ये अर्चना, भगवंताची उपासना, अर्चना, पूजा, अर्चा. आणि कलियुगामध्ये काय साधन आहे? कलवतद हरिकीर्तना, भागवतामध्ये सांगितलं. कलियुगामध्ये सर्वात सोपं सरळ, कुठलेही यज्ञ करावा लागत नाही, कुठलेही तप करावं लागत नाही, कुठलीही उपासना करायची गरज नाहीये. भगवंताचं फक्त नाव घेतलं तर हे सर्व केल्याचं फळ प्राप्त होतो. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम अत्येति तत्सर्व विदित्वा योगी परमस्थानमुपैति चाद्यम. जे वेदाचं अध्ययन केल्यानंतर मिळतं, जे यज्ञ केल्यानंतर मिळतं, वेदेषु यज्ञेषु तपसु, तपश्चर्या केल्यानंतर मिळतं, दान दिल्यानंतर जे मिळतं, वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु, हे चार गोष्टी केल्यानंतर जे फळ प्राप्त होतं ते फक्त कलियुगामध्ये भगवंताचं नाव घेतल्यानंतर प्राप्त होतं. आणि अशा प्रकारे भक्तियोगी भगवंताचं नाम जप करत भगवंताच्या धामाला जाऊ शकतात. गीतेमध्ये भगवंत सांगतात, कलोर्दोष निधे राजन अस्ति एको महान गुण कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परमृजे. कलियुग हा दोषाचा सागर आहे, पण याच्यामध्ये एक महान गुण आहे, आणि तो काय? कीर्तनादेव कृष्णस्य, भगवंताच्या नामाचं कीर्तन केलं तरी तो मुक्त होतो. दुसरं काही करायची आवश्यकता नाही. अशा प्रकारचं साधन तुकाराम महाराज सांगतात, शपथ घेऊन सांगतो. तुका म्हणे सोपे आहे सर्वावनी, शहाणा तो धनी घेतो येते. जो शहाणा आहे तो धनी घेतो, तो धाव घेतो, तो त्याचा लाभ घेतो. बुद्धिमान ददामी बुद्धी योगम तम येन मापुपियंती ते सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञान अपवनमच. भगवंत म्हणतात, मी त्याच्या हृदयामध्ये मीच बुद्धी देतो आणि मग बुद्धी देऊन बुद्धिमान करतो त्याला. आणि ज्याला बुद्धी मिळालेली आहे, भगवंताची कृपा मिळालेली आहे, तो काय करतो? या सोप्या मंत्राचं जप करतो, सोपं साधन त्याचा अंगीकार करतो आपल्या जीवनामध्ये आणि भगवान नामाचा जप करतो. तुका म्हणे आहे सोपे सर्वांनी, सर्वापेक्षा सोपं आहे, सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि जे शहाणा आहे, जो बुद्धिमान आहे, विद्वान आहे, विद्वान म्हणजे PhD केलेला नाही, त्याला भगवंताच्या भक्तीचं विज्ञान माहिती आहे. अशा प्रकारे भगवंताचा भक्त जो शहाणा आहे, जो बुद्धिमान आहे, न तेशू रमते बुधा तद वायसम तीर्थ, भागवतामध्ये सांगितले. जे कावळे असतात, कावळे कावळे कुठल्या तीर्थावर जातात? तिथं खरकट पडले तिथं. पण हंस कुठं जातात? स्वच्छ सुंदर जिथं निर्मळ जल आहे सरोवरामध्ये. तशा प्रकारे भगवंताचे भक्त जे शहाणे आहेत, बुद्धिमान आहेत, ते भगवंताची शरण घेतात, भगवंताच्या नामाचा आश्रय घेतात. महाराज सांगतात, नाम से धाम तक. जेव्हा आपण भगवंताचं नाव घेतो तेव्हा भगवंत आपल्या सोबत असतात, भगवंत आपल्या जिभेवर प्रकट होतात. कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार. नामामध्ये आणि भगवंतामध्ये कुठलाही फरक नाहीये. भगवंत आणि नाम एकच आहे. जेवढी शक्ती नामनामकारी बहुधा निज सर्व शक्ती तत्रार्पिता नियमित स्मरणे. जेवढी शक्ती भगवंतामध्ये तेवढी शक्ती भगवंताच्या नामामध्ये आहे. अशा प्रकारे या ठिकाणी चैतन्य महाप्रभूने आम्हाला चैतन्य शिक्षाष्टकामध्ये सांगितलेलं आहे, अभिन्नत्वात नाम नामिनो. भगवंत आणि भगवंताचं नाव अभिन्न नाहीये, भिन्न नाहीये, अभिन्न आहे, एकच आहे. कृष्ण आणि कृष्णाचं नाव वेगळं करू शकत नाही. जसं सूर्य आणि सूर्यप्रकाश त्याला आपण वेगळं करू शकत नाही, अशा प्रकारे अभिन्नत्वात नाम नामिनो. या ठिकाणी आपण अभंगाचा मतितार्थ पाहिलेला आहे, चर्चा आपण त्याच्यावर केलेली आहे. आणि आज पवित्र दिवस आहे, त्रयोदशी. त्रयोदशी म्हटले की आम्हाला नित्यानंद प्रभूचं स्मरण झालं पाहिजे. पौर्णिमा म्हटलं की चैतन्य महाप्रभू, गौर पौर्णिमा, चैतन्य महाप्रभूचं स्मरण झालं पाहिजे. अष्टमी म्हटलं की आम्हाला राधा अष्टमी आणि कृष्ण जन्माष्टमी, भगवंताचं राधाकृष्णाचं स्मरण झालं पाहिजे. नवमी म्हटलं की आम्हाला सीतारामाचं स्मरण झालं पाहिजे. एकादशी माधवती ती भक्ती जननी,
एकादशी हे भक्तीची जननी आहे. आम्हाला विठ्ठल रुक्मिणीचं स्मरण झालं पाहिजे. पौर्णिमा, गौर पौर्णिमा, गौर प्रभू चैतन्य महाप्रभूचं स्मरण झालं पाहिजे. अशा तिथी आहेत. वराह द्वादशी आपण पाहिलं. अनेक मध्वाचार्य त्यांचा आविर्भाव आत्ताच होऊन गेला. परवा मागच्या आठवड्यात संत तुकाराम महाराजांचा आविर्भाव होता. मागच्याच आठवड्यात संत तुकाराम महाराज कसे जन्मले या देहू गावामध्ये, सुमारे 400 वर्षापूर्वी, पावणे 400 वर्ष झाले. आणि नित्यानंद प्रभू एक चक्राग्राम बंगालमध्ये, एक चक्राग्रामामध्ये आजच्या दिवशी प्रकट झाले, सुमारे 550 वर्षापूर्वी. नित्यानंद प्रभू भगवंत बलरामाचे अवतार आहेत. कृष्ण भगवंत आहे आणि बलराम भगवंत आहेत. कृष्ण भगवंत आणि बलराम भगवंत, दोघांमध्ये फरक काय आहे? फक्त रंगाचा फरक आहे. हा बाह्य फरक आहे. आणि अंतर फरक आहे. कृष्ण हे सेव्य भगवान आहेत आणि बलराम हे सेवक भगवान. तर नित्यानंद प्रभू काय करतात? चैतन्य महाप्रभूची सेवा करतात, सेवक भगवान आहेत. जसं राम आणि लक्ष्मण, लक्ष्मण रामाची सेवा करतो, तसं नित्यानंद प्रभू काय करतात? चैतन्य महाप्रभूची सेवा करतात. चैतन्य महाप्रभूंनी दिलेला आदेश शिरसावंद्य मानतात. माझ्याबरोबर नको थांबू, बंगालमध्ये जाऊन प्रचार करा. कहो कृष्ण, लहो कृष्ण नाम, भगवंताचं नाव घ्या, कृष्ण घ्या, कृष्णाचं नाव घ्या, अशा प्रकारे प्रचार करण्यासाठी पाठवतात. आणि भगवंताला सोडून नित्यानंद प्रभू, भगवंत कुठे राहिले? गौरांग महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये. नित्यानंद प्रभू नवद्वीप मायापूरमध्ये प्रचार करण्यासाठी गेले. नवद्वीप गोद्रुमे नित्यानंद महाजन. आणि त्या ठिकाणी हरिनाम, हरे कृष्ण महामंत्राचं वितरण केलं. त्यांनी नामहट्टाची स्थापना केली. आपण पाहतो अनेक नामहट्ट किंवा भक्तिवृक्ष अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्या ब्रह्ममध्व गौडीय इस्कॉन संस्थेमध्ये चालू असतात. आणि त्याची नीव नित्यानंद महाप्रभूंनी रचलेली आहे. नित्यानंद महाप्रभूचा जन्म एक चक्रा गावामध्ये झाला. एक चक्र ग्राम. जेव्हा कुरुक्षेत्रामध्ये युद्ध चालू होतं, भीष्माचार्य युद्ध करत होते, 10 दिवसात एकही पांडव मेला नाही. दुर्योधन क्रोधित झाला, भीष्माचार्याला नाही ते बोलला. भीष्माचार्यांना क्रोध आला आणि म्हणजे उद्या पांडव तरी राहतील, नाही तरी मी तरी राहीन, अशा प्रकारची शपथ घेतली. भीष्माचार्यांनी भयंकर युद्ध केलं आणि भगवंतांनी प्रतिज्ञा केली होती, मी शस्त्र धरणार नाही. पण भीष्माचार्याचा एवढं भयंकर युद्ध कला, शस्त्रांचा मारा होता. अर्जुनाने बाण सोडायच्या, धनुष्य पकडायच्या आतच त्यांचे बाण यायचे आणि धडकायचे, लागायचे भगवंताला, रथाला, अर्जुनाला. भयंकर युद्ध जेव्हा सुरू झालं आणि भगवंतांनी पाहिलं की भीष्माचार्य आटोपणं भीष्माचार्यांना अर्जुनाच्या हातामध्ये नाहीये, तेव्हा भगवंतांनी काय केलं? अर्जुनाचं रक्षण करण्यासाठी आणि भीष्माचार्यांना आनंद देण्यासाठी, भीष्माचार्य वीर रसामध्ये भगवंताच्या समोर राहून भगवंताचं दर्शन करत होते. वीर रसामध्ये भगवंताशी युद्ध करत होते, अर्जुनाशी युद्ध करत होते. आणि म्हणून त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्यांचं वचन पूर्ण करण्यासाठी भगवंत आपलं वचन तोडतात, रथावरून उडी टाकतात आणि एक पडलेलं रथाचं चाक उचलतात आणि भीष्माचार्यावर चालून जातात. आणि त्यावेळी अतिशय सुंदर असं दृश्य आहे. पितांबर त्या ठिकाणी भगवंताचा पडलेला आहे, झळकू लागलेला आकाशामध्ये. आणि भगवंत रथांग पाणी, भगवान की जय. भगवंताला एक नाव मिळालं, रथांग पाणी. शंखचक्र गदा पद्मधारी असे भगवंत रथाचं चाक हातात घेऊन भीष्माचार्यावर चालून निघालेले आहेत. भीष्माचार्य काय करतायत? भगवंताकडे बघत राहतायत. त्यांनी बाण मारायचे विसरून गेले.
युद्ध करायचं विसरून गेले, दुर्योधनाला दिलेलं वचन विसरलं आणि एकटक भगवंताचं दर्शन करतायत. हे भक्ताच्या भावाचा महिमा आहे. हा भक्ताचा भाव आहे. हा भगवंताप्रती वीर रसामध्ये भगवंताची पूजा करतायत. आणि त्यावेळी अर्जुनाने पाहिलं, अर्जुनाने धावत गेले आणि भगवंताचे पाय पकडले. कृष्णा, हे काय करताय तुम्ही? आणि तेव्हा भगवंताला थांबवलं. भगवंत म्हणले, आता हे उचललेलं चाक आहे, आता हे कुठं टाकू? म्हणजे दूर कुठं तरी टाका. एक चक्रा गावामध्ये ज्या ठिकाणी नित्यानंद प्रभू, जे बलराम अवतार घेणार आहेत नित्यानंद प्रभूच्या रूपामध्ये, भगवंतांनी ते चाक फेकलं. ते बंगालमध्ये जाऊन पडलं. एक चक्राग्राम, ज्या ठिकाणी वनवासामध्ये असताना पांडव राहत होते. बकासुराचा वध केला, पांडव द्रौपदी त्या ठिकाणी राहत होते. अशा प्रकारचं एक चक्राग्रामाचा महिमा आहे. त्याच ठिकाणी हाडाई पंडित आणि पद्मावती भगवंताचे शुद्ध भक्त, अतिशय गुणवान अशा प्रकारचे हे दाम्पत्य वैष्णव, त्यांच्या पोटी भगवान बलरामाने जन्म घेतला नित्यानंद प्रभूच्या रूपामध्ये. लहान बालक, अतिशय तेजस्वी. जसं राम जन्मले माघ मास शुक्ल पक्ष त्रयोदशी तिथी, आणि या तिथीमध्ये, या दिवसामध्ये सगळे नक्षत्र तारे गुण मिलन सगळे एकत्र आले. शुभ तिथी, शुभ संकेत सगळे दिसू लागले. नद्या ओथंबून वाहू लागल्या. फळे झाड ओथंबून त्या ठिकाणी फळे दिसत आहेत, फुलं दिसत आहेत, पिकं दिसत आहेत, पक्षी किलबिलाल करतायत. अशा प्रकारे सुंदर अशा प्रकारचं वातावरण दृश्य त्या ठिकाणी एक चक्राग्रामामध्ये. आणि तेजस्वी अशा प्रकारचा बालकाला जन्म दिलेला आहे. निताई पद कमल कोटी चंद्र सुशीतल. तर भगवान नित्यानंद प्रभूंचं चरण कमल हे कोटी चंद्राच्या एवढं शीतल आहे. तुमचं फ्रीज आहे, एसी आहे, आईस आहे, हे त्याच्या पुढं ठीक आहे. एक चंद्र नाही, कोटी चंद्र सुशीतल. एवढं शीतल करुणा अवतार, दया के सागर, हा प्रभू नित्यानंद प्रेमानंद सुखी, कृपा अवलोकन करो आम्ही बडो दुखी. नरोत्तम दास ठाकूर म्हणतात. नित्यानंद प्रभू काय आहेत? हा प्रभू नित्यानंद प्रेमानंद सुखी. त्यांचं नाव आहे नित्यानंद. ते नित्य आनंदामध्ये असतात. त्यांना नित्य आनंद का प्राप्त होतो? ते नित्य भगवंताची सेवा करत असतात. जेव्हा आपण भगवंताची सेवा करतो तेव्हा आनंद प्राप्त होतो, आणि जेव्हा आपण भौतिक सेवा करतो तेव्हा दुःख प्राप्त होतो. तर आपण भगवंताची सेवा केली पाहिजे. नित्यानंद प्रेमानंद सुखी, सर्व सुखाचे आगर बाप रुक्मादेवीवर. जसं पांडुरंग सर्व सुखाचे आगर आहेत, माऊलींनी सांगितलं. ज्यांच्याकडे सुख आहे त्यांच्याकडे आपण मागितलं पाहिजे. नरोत्तम दास ठाकूर ते सांगतायत, नित्यानंद प्रभूकडे सुख आहे, आनंद आहे. कृपा अवलोकन करू, हे नित्यानंद प्रभू आमच्यावर कृपा करा. आम्ही बडो दुःखी, आम्ही खूप दुःखी आहोत. आम्ही या भौतिक जगामध्ये दुःखामध्ये, दुःखाच्या सागरामध्ये, संसार सागरामध्ये आम्ही बुडत आहोत. आमच्यावर कृपा करा आणि तुमच्याकडे असलेला आनंद आम्हाला थोडा द्या. पण तो आनंद आम्हाला केव्हा मिळेल? जेव्हा आम्ही भगवंताची सेवा करू. नुसतं नामजप करून काही होत नाही, कारण आमचं चित्त त्या नामामध्ये नसतं. जेव्हा आम्ही जप करतो तेव्हा आमचं मन इकडं तिकडं सैरावैरा धावत असतं. अपराध होता. ध्यानपूर्वक जप न करणं, ध्यानपूर्वक जप न करणे हा सुद्धा अपराध आहे. आणि त्या अपराधामुळं आमची प्रगती होत नाही, आम्हाला सुखाची अनुभूती होत नाही. मग आम्हाला आनंद कसा प्राप्त होणार? तर आपण काय केलं पाहिजे? नित्यानंद प्रभूंना प्रार्थना केली पाहिजे. आजच्या दिवशी भगवंत नित्यानंद खूप दयाळू आहेत.
संकीर्तनेक पितरो. तुकाराम महाराजांनी सांगितलं नाम संकीर्तन साधन पण सोपे. आणि तेच संकीर्तन घेऊन कोण आलेलं आहे? नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभू. करुणावतारो. संकीर्तन आंदोलनाचे पित्र. त्यांनी संकीर्तन आंदोलनाची स्थापना केली. अशा प्रकारचे भगवान चैतन्य महाप्रभूंनी नित्यानंद प्रभू. आतापर्यंत कुठल्याही अवतारामध्ये भगवंतांनी अशा प्रकारचं गिफ्ट हरे कृष्ण महामंत्र संकीर्तन कधी दिलं नव्हतं. अनार्पित चिरान ते कधी दिलं नव्हतं. ते देण्यासाठी भगवंत या ठिकाणी आले. चैतन्य महाप्रभू ते देण्यासाठी आले. हरे कृष्ण महामंत्र गौर करीला प्रचार. आणि ते नित्यानंद प्रभूच्या मार्फत वितरण करताय. हरिदास ठाकूर नित्यानंद प्रभू त्यांना आदेश दिला, घरी घरी जा, ग्रहे ग्रहे, ग्रामे ग्रामे, प्रत्येक गावात जा, प्रत्येक घरात जा आणि प्रत्येकाला कृष्ण नाम द्या. जेव्हा त्यांना नाम तुम्ही द्याल तेव्हा त्यांना हळूहळू प्रगती होईल आणि त्यांना प्रेम प्राप्त होईल. अशा प्रकारे भगवंताचं नाम आणि भगवंताचं प्रेम देण्यासाठी नित्यानंद प्रभू खूप दयाळू करुणा अवतार आहेत. आणि जगाई मदाईचा सुद्धा उद्धार करतात. सगळ्यात टार्गेट कुठलं? सगळ्यात पापी तापी जत छिलो, हरिनामे उद्धरिलो, तार साक्षी जगाई मदाई. जगाई मदाई जसं आपण पाहतो अजामिलानं सगळे पाप केले होते, अपराध केले होते, तसं जगाई मदाई मोठे गुंड होते आणि सगळे नियम तोडणारे, नशापान, परस्त्री गमन, हिंसा, अभक्ष भक्षण असं कुठलंही पाप नाही त्यांनी केलं नव्हतं. आणि जेव्हा प्रचार करण्यासाठी नित्यानंद प्रभू हरिदास ठाकूर त्यांच्याजवळ जातात आणि म्हणतात, बोलो कृष्ण भजो कृष्ण लहो कृष्ण शिक्षा. कृष्ण म्हणा, कृष्ण म्हणा, कृष्णाचं नाव घ्या. तेव्हा ते दोघं काय होते? नशेमध्ये धुंद होते. जगाई मदाई, जगदानंद आणि माधवानंद ब्राह्मण कुळामध्ये जन्मले होते, पण लक्षणं सगळे शूद्राचे सुद्धा नाहीये, त्यांच्यापेक्षाही पतित अशा प्रकारचे. आणि त्यांना जेव्हा पुन्हा पुन्हा विनंती केली नित्यानंद प्रभूंनी तेव्हा त्यांना राग आला आणि त्या नशेमध्ये काय केलं त्यांनी? मधाईनी जे मटका होता दारूचा मडकं, ते मडकं उचललं आणि नित्यानंद प्रभूच्या डोक्यामध्ये मारलं आणि रक्त व्हावं लागलं. आणि ही बातमी चैतन्य महाप्रभूंना कोणीतरी सांगितली. लगेच चैतन्य महाप्रभू आवेशमध्ये आले. सुदर्शन, सुदर्शनाला आव्हान केलं. आणि तेव्हा नित्यानंद प्रभू त्यांना विनंती करतात, या कलियुगामध्ये या दुष्टांचा निपात करणं हे तुमचं काम नाहीये. या असुरी वृत्तीचा नायनाट, त्यांच्या हृदयामध्ये कल्मश आहे, काम क्रोध, ते अपराध ते करतायत, त्यांचं शुद्धीकरण करण्यासाठी त्यांच्यावर कृपा करा, त्यांना मारू नका. आणि नित्यानंद प्रभूच्या कृपेनं भगवान चैतन्य महाप्रभू त्यांना नाम देतात, हरिनाम. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जेव्हा त्या दोघांनी पाहिलं आपण ज्यांना मारलं ते आपल्याला महाप्रभूच्या तावडीतून त्याने आपल्याला वाचवलेलं आहे, सुदर्शनापासून आपल्याला वाचवलेलं आहे, मृत्यूपासून आपल्याला वाचवलेलं आहे. त्यांनी लगेच शरणागती घेतली भगवंताची. नित्यानंद चैतन्य महाप्रभूंना शरण गेले, जप करू लागले. घाट बांधला त्यांनी गंगेच्या काठावर आणि 120 128 माळा जप करू लागले आणि त्यांचा उद्धार झाला. अशा प्रकारे पाप्यातले पापी, नामी पापी, त्यांचाही उद्धार करणारे हे नित्यानंद प्रभू आहेत. तेच बलराम आहेत, तेच लक्ष्मण आहेत, तेच रामानुज आहेत. रामानुज म्हणजे लक्ष्मण. रामानुजाचार्य 1000 वर्षापूर्वी होऊन गेले आणि नित्यानंद प्रभू 800 वर्षापूर्वी होऊन गेले. अशा प्रकारे तुकाराम महाराज 400 वर्षापूर्वी होऊन गेले. असे महान संत, महान भक्त
भक्तावतारम भक्ताख्यम नमामि भक्त शक्तिगम. अशा प्रकारे भगवंताचे भक्त भगवंत आपल्या भक्तांना, आपल्या मित्रांना, आपल्या पुत्रांना, संतांना, महंतांना पाठवतात. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, आपल्यावर कृपा करण्यासाठी, जगताचं कल्याण करण्यासाठी भगवंत सर्वांना त्या ठिकाणी पाठवत असतात. अनेक अवतार या ठिकाणी लोक घेतात. तुकाराम महाराज सुद्धा अनेक वेळा अवतार घेतलेले आहे त्यांनी, अनेक युगायुगामध्ये. जसं भगवंत संभवामी युगे युगे, तसं संत सुद्धा प्रत्येक युगामध्ये येतात. अशा प्रकारे अनेक लीला आहेत, अनेक अवतार आहेत, अनेक कथा आहेत. छोटीशी कथा, नित्यानंद प्रभू जेव्हा लहान होते, 5-6 वर्षाचे बालक, तेव्हा ते काय करायचे? लीला करायची. लीला कुठल्या लीला? रामलीला आपण पाहतो ना, रामलीला, कृष्णलीला, आपण ड्रामा नाटक पाहतो. नित्यानंद प्रभू त्यावेळेस हे सगळ्या लहान मुलांना गोळा करायचे आणि नाटक करायचे, ड्रामा करायचे. कधी लक्ष्मण व्हायचे, कधी राम व्हायचे, कधी कृष्ण व्हायचे, कधी बलराम व्हायचे. मग लोक त्यांना विचारायचे, अरे निताई, तू तर 5 वर्षाचा, मग तुला हे रामलीला कृष्णलीला कशा काय माहिती? नित्यानंद प्रभू म्हणायचे, त्या लीलेमध्ये मीच होतो लक्ष्मण, मीच होतो बलराम. अशा प्रकारे ज्ञान त्यांच्याकडे होतं. अशा प्रकारच्या अनेक लीला त्यांनी केलेल्या आहेत. जसं चैतन्य महाप्रभू लोटा गोपीनाथ श्री विग्रहामध्ये अप्रकट झाले, तशा प्रकारे नित्यानंद प्रभू सुद्धा त्यांचे प्रिय विग्रह बंकिम राय त्यामध्ये अप्रकट झाले आणि आपली लीला संपवली. अशा प्रकारे पद्मावती मातेचे पुत्र, बलरामांचे अवतार, लक्ष्मणाचे अवतार, करुणा अवतार, संकीर्तन पितरो, संकीर्तन आंदोलनाचे प्रवर्तक, यांनी जगभर प्रचार केला. लहान वयामध्ये 12व्या वर्षापासून 32 वर्षापर्यंत यांनी तीर्थाटन केलं संपूर्ण भारतभूमीमध्ये. जसं बलराम तीर्थाटन करतात, तसंच तीर्थाटन नित्यानंद प्रभूंनी केलेलं आहे. जसं लक्ष्मण तीर्थाटन करतो वनवासामध्ये 14 वर्ष रामाबरोबर, अशा प्रकारे तीर्थाटन नित्यानंद प्रभूंनी सुद्धा केलेलं आहे. अशा नित्यानंद प्रभूंना आपण वंदना करू. नित्यानंद राम जय नित्यानंद राम, नित्यानंद राम जय नित्यानंद राम, नित्यानंद राम की जय. श्रील प्रभुपाद की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. संकीर्तन आंदोलन की जय. हरे कृष्ण महामंत्र की जय. हरे कृष्ण. आपण या ठिकाणी थांबूया. कृष्णा, खूप खूप धन्यवाद प्रभूजी. आज तर तुकारामांच्या अभंग बरोबर नित्यानंद प्रभूंची पण इतकी छान छान कथा ऐकायला मिळाली. प्रभूजी खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. कृष्णा, कोणाला काही प्रश्न आहे का? विचारायचं का कोणाला काही? हरे कृष्ण प्रभूजी, माझा एक प्रश्न आहे. हा बोला. प्रभू, श्रद्धा आणि शरणागतीमध्ये काय फरक आहे प्रभूजी? शरणागती म्हणजे संपूर्ण भगवंताची शरण घेणे. संपूर्ण म्हणजे आपण कुठलेही सर्व धर्मान परित्यज्य, मग कुणावरही आपण अवलंबून न राहता, की माझा परिवार आहे, माझा मित्र आहे, माझा पुत्र आहे, किंवा पोलीस मला वाचवतील, किंवा डॉक्टर मला वाचवतील, किंवा माझ्याकडे बँक बॅलन्स आहे ते मला वाचवेल, याच्यावर अवलंबून न राहता 100% भगवंतावर अवलंबून राहणे, ती शरणागती आहे. आणखीन काय म्हणले? श्रद्धा. श्रद्धा ही कोमल असती, भगवंतावर थोडा थोडा विश्वास असतो. तसं एक छोटस बीज आपण अंकुरतं आणि त्याला छोटी छोटी पानं येतात, अशा प्रकारे कोमल ते असतं. तशा प्रकारे श्रद्धा आपली कोमल असते. आणि कुणी काय उलटं पालटं बोललं तर लगेच आपली श्रद्धा त्या ठिकाणी संपून जाते आणि आपण तिकडे जायचं सोडून देतो. म्हणतो हे आपल्याला असं उलटं पालटं बोलतात, आपल्याला शिव्या देतात, आपला अपमान करतात, आपल्याला कमी लेखतात, मग त्याच्याकडे जायचंच नको, त्याच्या मंदिरात पण जायचं नको. अशा प्रकारे आपली कोमल श्रद्धा असते. आणि ती कोमल श्रद्धा जसं लहान मुलाला आपण जपतो किंवा त्या रोपाला जपतो, तशा प्रकारे आपण त्या श्रद्धेला जपलं पाहिजे. तर श्रद्धा वाढली तर मग हळूहळू
आदो श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, आपण भक्तीची एक एक पायरी चढून शेवटी भगवंताच्या धामामध्ये जाऊ शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण गुरुजी. थँक्यू गुरुजी. धन्यवाद. खूप छान सांगितलं गुरुजी. हरे ठीक आहे, कृष्ण. थांबूया प्रभूजी आपण इथेच. ओके. कोणाला विचारायचंय काही? कोण बोलत होतं आता? ठीक आहे, थांबूयात प्रभूजी आपण इथेच. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम सर्वांना. धन्यवाद प्रभूजी. हरे हरे कल्पतरुभ्यश्च कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्वांना दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद सर्वांना. प्रभूजी. हरे कृष्ण.